आता स्वतःच्या मोबाईलवरून 5च मिनिटात करा आपला ॲड्रेस चेंज. तर कशा पद्धतीने करायचं आहे? सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी एक ॲप घ्यायचं आहे. त्या ॲपचं नाव आहे आधार आणि ॲप घेतल्याच्यानंतर त्या ॲपला तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर सर्व माहिती ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. सर्व माहिती फिलअप केल्याच्यानंतर या ठिकाणी इथं एक ऑप्शन दिलेलं आहे माय आधार अपडेट. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. जसं या ठिकाणी तुम्ही क्लिक करणार, तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतील मोबाईल नंबर अपडेट्स आणि आधार अपडेट्स. तर सध्या 2 ऑप्शन सुरू झालेले आहेत. मोबाईल अपडेट्स आणि आधार अपडेट सुरू केलेले आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं सरळ-सरळ आधार अपडेटवर तुम्हाला क्लिक करायचं. जसे तुम्ही क्लिक करणार, या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी दिली जाईल. पूर्ण स्टेप किती आहेत पहा या ठिकाणी. ॲड्रेस डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर डिटेल्स भरायचे आहे, पेमेंट्स करायचं आहे. अशा पद्धतीनं 3 ते 4 स्टेपमध्ये तुमचं या ठिकाणी पूर्ण ॲड्रेस या ठिकाणी चेंज होणार आहे. मग ॲड्रेस चेंज करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे फोटो आयडी कार्ड, वोटर आयडेंटिटी कार्ड. तर ह्या प्रकारचे अनेक डॉक्युमेंट्स आहेत. यापैकी कोणतं एक डॉक्युमेंट्स तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे आणि नंतर तुम्हाला अपलोड करायचं आहे. अपलोड केल्याच्यानंतर पूर्ण माहिती सिलेक्ट करून अशा प्रकारे मी या ठिकाणी वोटर कार्ड्स या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहे. तुम्ही जरी वोटर कार्ड सिलेक्ट करा किंवा जी आयडी आहे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. मात्र त्याच्यामध्ये तुमचा ॲड्रेस मेन्शन केलेला असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं केल्याच्यानंतर आय अंडरस्टूडवर क्लिक करायचं. जसंही तुम्ही क्लिक करणार तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, स्कॅन डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचं आहे. यामध्ये जे-पी-जीमध्ये असायला पाहिजे. सिलेक्ट फाइल्स अपलोड यामध्ये देखील तुम्हाला फाईल अपलोड करायची आहे. आता हे सर्व गोष्टी केल्याच्यानंतर पुढच्या स्टेप या ठिकाणी ऑटोमॅटिक होतील. अशा प्रकारे तुम्ही ॲड्रेस या ठिकाणी घरी बसून तुमच्या मोबाईलवर तुम्ही चेंज करू शकता.